याही वर्षी राष्ट्रीय शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय आमसभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागामध्ये शाळेवर जे वस्तुस्थिती काम करतात, गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करतात, अशा मुलांना या शिकवणाऱ्या शिक्षकांचा, गुरुजनांचा या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान केला आहे. नमस्कार, माझं नाव श्रीदेवी किशनराव वाणी. मी जिल्हा परिषद प्रशाला दुर्गाव येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहे आणि माझी प्रथम नेमणूक दिनांक 2007मध्ये झालेली आहे. गेली 17 वर्ष झाले मी सेवेमध्ये आहे आणि गेल्या 17 वर्षांमध्ये आजचा इतका आनंददायक दिवस मला कधीही वाटला नाही. कारण गेल्या 17 वर्षांमध्ये जे काही मी शैक्षणिक कार्य केलेलं आहे त्याबद्दल आज राष्ट्रीय शिक्षक संघटनेने जे माझं एवढं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि माझ्या आदर्श क्रांतिज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार म्हणून मला सन्मानित केला आहे, त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. आणि ही संघटना नेहमीच आमच्या शिक्षकांच्या बाजूने उभी असते आणि आमच्या सर्व समस्या जाणून घेते आणि वैयक्तिक असो की सामाजिक असो प्रत्येक प्रश्नामध्ये आमच्या ही ठामपणे उभी राहते. आणि या संघटनेचे आम्हाला शिक्षक या नात्याने भरपूर असे योगदान आहे, मार्गदर्शन आहे आणि सहकार्य आहे आणि इथून पुढेही आम्हाला असंच लाभत राहो एवढी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करते. या पुरस्काराच्या संदर्भात राष्ट्रीय संघटना महाराष्ट्र राज्य शाखा परभणीच्या वतीनं राष्ट्रीय संघटनेचा जो पुरस्कार दिलेला आहे, सावित्रीबाई फुले पुरस्कार, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण राज्यामध्ये असे समाजातील शिक्षक बांधव खेड्यापाड्या वस्ती कांड्यावरती जाऊन जे अध्यापनाचं काम करतात, अत्यंत कुशलतेनं काम करतात आणि ते म्हणजे एक वाखाणण्याजोगं कार्य आहे. खरंच शासन हे सगळं शिक्षण बंद करण्याच्या मार्गावर आहे, परंतु खेड्यापाड्यातले शिक्षक मात्र मोठ्या उत्साहानं ज्या समाजातून आलेले आहेत त्या समाजाचं देणं लागतंय म्हणून ते मोठ्या उत्साहानं त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. तन्मन धनानं त्या विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचं एक ध्येय साध्य करण्यासाठी निश्चितच सगळे शिक्षक जे काम करतात त्या कामासाठी हा उपक्रम खूप चांगला आहे. कारण जिल्हा परिषद एवढ्या शिक्षकांना सन्मान करू शकत नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांना पुरस्कार जर दिला तर निश्चितच हे शिक्षक वर्ग सगळ्या चांगल्या पद्धतीनं काम करून गोरगरिबांच्या मुलांपर्यंत शिक्षण वस्ती तांड्यापर्यंत शिक्षण देऊ शकतंय मला निश्चित वाटतं. मी पदवीधर झालो पण माझा घोडा रुसलाय, तुम्हाला अजून डबल पैसे देतो, पण माझ्या घोड्यासाठी तुम्ही एखादी SSCची तरी पदवी द्या तरच काहीतरी होईल. बरोबर संबंध नाही आला, पण माझं एकही पुस्तक प्रकाशित नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.